हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स। मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्स मध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच रोज प्रश्न पडतो की रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचं, हा एक मोठा प्रश्न असतो, हो की नाही। सो त्यासाठी मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी झटपट पण बनते, पटकन बनते आणि कमी साहित्यात, म्हणजे जे घरच्या घरी अवेलेबल असतं ना आपल्याकडे त्याच्यात ती रेसिपी बनते आणि ती तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता। मुलांना ती खूप आवडेल ही माझी खात्री आहे आणि त्यासोबत तुम्ही ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। सो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बन डोसाची रेसिपी। खरंच खूप पटकन आणि झटपट बनते। तर हा बन डोसा कसा बनवायचा आणि ह्याची रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल। तर फ्रेंड्स, बन डोसा बनवण्यासाठी मी इथे घेतला 1 कप रवा। तो आता आपण असा बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यात ऍड करणार आहे मी दही। सो इथे घेतले मी हे अर्धा कप दही। आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे मी। फ्रेंड्स, या रवा आणि दह्यापासून तुम्ही ना इडली वगैरे डोसा बनवतच असाल, तसंच आहे हे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हा डोसा बनवणार आहोत। हे बघा, आता हे मिक्स झालेलं आहे। सो आता आपण ह्याला रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत। रवा आता आपण भिजत ठेवलाय 10 ते 15 मिनिटांसाठी। रवा भिजतोय तोपर्यंत आपण करून घेणार आहोत फोडणी। याच्यात आपल्याला फोडणी ऍड करायची आहे। सो फोडणीत मी ऍड करणार आहे राई, हिंग, जिरं, हिरवी मिरची बारीक चिरून घेणार आहे, कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि कढीपत्त्याची पानं आणि वरून ऍड करणार आहे कोथिंबीर। जर तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल ना तर तुम्ही याच्यात मिरची स्किप करू शकता किंवा एकदम थोडीशी टाकलं तरी चालेल। आणि एक टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हे जर अति पौष्टिक बनवायचं असेल आणि जर तुमची मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालू शकता, जसं का गाजर, पालक आणि मेथी। मग ते मुलं खातीलही आणि त्यांना कळणारही नाही की ह्याच्यामध्ये भाज्या आहेत। तेल तापलेलं आहे, आता ऍड करते जिरं, राई, हिंग आणि आता ऍड करणार आहे हा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची। ह्याच्यात तुम्ही उडदाची डाळ आणि चण्याची डाळ सुद्धा फोडणीला घालू शकता। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, फोडणी आता रेडी झालेली आहे। त्याआधी जो रवा आपण भिजत घातलेला आहे दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये, तो आता छान फुललेला आहे। हे बघा, दाखवते तुम्हाला। हा बघा, छान फुलून आलाय रवा। आता याला ना आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी सुद्धा ऍड करायचं आहे। तर हे सगळं मिक्सचर जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण हे फिरवून घेणार आहोत। थोडंसं पाणी ऍड करूयात आणि आता आपण हे फिरवून घेऊयात। सो बघा फ्रेंड्स, छान स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे। इझिली आपण ह्याला असं ओतू शकतो। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात ही जी फोडणी केलेली आहे ती सगळी टाकून घेणार आहोत। वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि ऍड करणार आहे कढीपत्त्याची काही पानं बारीक चिरून। असा कढीपत्ता खाल्ला जात नाही, त्याच्यामुळे असा चिरून प्रत्येक पदार्थामध्ये आपण घातला तर तो आवर्जून खाल्ला जातो। आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण। खरंच खूप पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल। आता ऍड करूयात चवीनुसार मीठ। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत एकत्र आणि आता याच्यात टाकणार आहे मी बेकिंग सोडा। तुम्ही बेकिंग पावडर वापरू शकता किंवा इनोचं पॅकेट सुद्धा एक वापरू शकता। आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, एक अगदी थोडंसं, आणि आता आपल्याला हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सो आता हे बन डोस्याचं बॅटर आपलं
रेडी झाले. चला बघूयात आता हे बन डोसा कशा प्रकारे बनवून घ्यायचे. तो फ्रेंड्स आता आपण बन डोसा बनवायला घेणार आहोत, पण तो बनवायचा आहे कशावरती. तो नॉर्मल डोसा तव्यावर नाही बनत, तर तो बनवायचा आपल्याला हा तडका पॅन वापरून. हा तडका पॅन वापरू शकता किंवा छोटे पॅन असतात तुमच्याकडे, ऑमलेटचे जे पॅन असतात 4 खणांवाले ते वापरू शकता, किंवा अप्पमची जी कढई असते त्याच्यात तुम्ही बनवू शकता. तर चला बनवायला घेऊयात. आता आपला हा पॅन आता गरम झालेला आहे, तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता एक पूर्ण असा आपण बन डोसा टाकून घेणार आहोत. हा आपल्याला स्लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, हा बन डोसा एका बाजूनी तयार झालेला आहे. आता हळूवारपणे त्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत, हळू आपल्याला तो पलटून घ्यायचा. बघा किती छान क्रिस्पी तयार झालेला आहे. फ्रेंड्स, आपला हा बन डोसा दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून तयार झालेला आहे. हा बघा, सो किती सुंदर दिसत आहे ना. सो आता मी सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो फ्रेंड्स, झटपट आणि पटकन बनणारे आपले हे बन डोसे तयार झाले आहेत. बघा किती छान फुगले आहेत हे. बघा एका कपचे हे 4 झाले आहेत. किती छान असे फुगले आहेत. साईज बघा त्यांची 4 झालेत, कारण माझा पॅन जो तडका पॅन आहे ना तो मोठा होता, त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये ते बॅटर टाकलं. जर तुमचा पॅन छोटा असेल ना तर हे डबल क्वांटिटीमध्ये बनतील. आणि बघा किती क्रिस्पी झालेत. हे बघा आवाज बघा त्यांचा. सो हे छान आपले झटपट बनणारी नाश्त्याची किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्याची रेसिपी तयार झालेली आहे. चला आता आपण याला सर्व करून घेऊया चटणी सोबत. फ्रेंड्स, आता आपण हे बन डोसे जे आहेत ते सर्व करून घेऊयात. हे बघा किती सॉफ्ट आणि फ्लफी बनलेत हे. हे बघा सो हे बन डोसे आपण सर्व करणार आहोत नारळाच्या चटणी सोबत, ओल्या खोबऱ्याची चटणी, आणि एक साऊथ इंडियन स्टाईल मी टोमॅटोची चटणी बनवली आहे त्याच्यासोबत मी शेअर करणार आहे हे बन डोसे. ही चटणी खरंच खूप टेस्टी लागते. याची रेसिपी ना फ्रेंड्स आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी मी तुमच्यासोबत, या चटणीची रेसिपी तुमच्यासोबत परत शेअर करावी, तर मला नक्की कमेंट करून सांगा. खूप टेस्टी लागते ही चटणी इडली सोबत, प्लेन डोशासोबत, मसाला डोशासोबत किंवा या बन डोस्यांसोबत. सो बघा ही झटपट पटकन बनणारी नाश्त्याची रेसिपी किंवा मुलांना डब्यात देण्याची रेसिपी आपली तयार झाली आहे. किती सुंदर दिसतंय ना. हे बघा फ्रेंड्स किती फ्लफी आणि सॉफ्ट झालेला आहे आपला हा बन डोसा. हे बघा किती सॉफ्ट आहे आतून. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला आजची ही झटपट पौष्टिक आणि पटकन बनणारी नाश्त्यासाठीची रेसिपी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठीची ही रेसिपी. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा ही बन डोस्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन अशा पौष्टिक रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.